नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी राकेशवरून जरा टेन्शनमध्ये असते. त्याच वेळेला अर्णव तिला सांगत असतो की मिस इंदोर, काळजी करण्याची काही तशी गरज नाही आहे आणि तू माझी काळजी करू नकोस. आपल्यात काही नातं नाही, त्यामुळे जर तुला त्याचा नंतर त्रास झाला तर मला त्याचं जास्त वाईट वाटेल. त्यामुळेच तू त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा ईश्वरी गप्प बसलेली असते. ईश्वरीलाही असंच वाटत असतं की अर्णवच्या मनातही तिच्याबद्दल फक्त कर्तव्य आहे, बाकी काही नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हां, मी चहा घेऊन येतो. त्यावेळेला थांब, अद्रकवाली चाय, असं बोलून तो हसून तिथून उठून जातो. त्यानंतर ईश्वरी त्याच गोष्टीचा विचार करत बसलेली असते आणि त्यानंतर तिला आठवतं, जेव्हा राकेश तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा अर्णवने त्याला अगदी धमकावलेलं होतं की काही झालं तरीही तुझ्यामुळे हिला त्रास झाला नाही पाहिजे, नाहीतर बघ मी काय करेन ते. आणि हे सगळं ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरी विचार करते की राकेशबद्दल जे काही काल झालं त्यामुळे अर्णव सरांचं एक तर दिसून आलं की त्यांना मी फक्त त्यांची जबाबदारी वाटते, कर्तव्य म्हणून ते हे सगळं खरं तर करत आहेत. त्यांच्या मनात बाकी माझ्याविषयी काहीही नाही, असं आता ईश्वरीचं इथे मत होत असतं. परंतु घडत वेगळंच असतं. पण आईनेही म्हणजे सुप्रियानेही ईश्वरीला सांगितलेलं असतं की ईश्वरी, तुझ्याशी अर्णवने कोणताही न विचार करता लग्न केलं आहे, म्हणजे त्याने तुझ्यासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे, तुला मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी. त्यामुळे ईश्वरीला आता हेच वाटत असतं की अर्णव सरांनी फक्त जबाबदारी किंवा मोठ्या संकटातून काढण्यासाठी म्हणून माझ्याशी लग्न केलं आहे. पण इथे आता ईश्वरी ह्याच गोष्टीचा विचार करत बसलेली असते. त्यावर इकडे अंजली विचारते की राकेश, मला सांगा की काल तुम्ही कोणत्या टेम्पोमधून गेला होतात? म्हणजे एक टेम्पोवाला आला होता, तिकडे तुमचं वॉलेट पडलं होतं. तेव्हा मग तो म्हणतो की अगं हो, त्याचं काय झालं ना, काल मी माझ्या क्लायंटकडे गेलो होतो, तर रिटर्न येताना काहीच वाहन सापडत नव्हतं, म्हणून मग मी टेम्पोला लिफ्ट मागितली आणि तिथूनच आलो मग तसं. त्यावेळेला ती आता त्याचं वॉलेट बघते आणि त्यामध्ये राकेश नायक नावाचं आय डी प्रूफ असतं. तेव्हा ती आता जरा ते बघून चकितच होते आणि विचारते की हे काय आहे, म्हणजे हा राकेश नाईक कोण आहे? आता राकेश नाईकचं नाव काढल्याबरोबर राकेश लगेच घाबरतो, कारण की त्याची खरी ओळख समोर येते की काय याची भीती वाटू लागते आणि तो खूपच आता घाबरलेला असतो. आणि राकेश नाईकचं नाव काढल्याबरोबर तिथल्या तिथे तो गप्प होऊन जातो. अंजली त्याच्या उत्तराची वाट बघत असते. त्यानंतर ईश्वरीला अर्णव सांगत असतो की तू एक गोष्ट लक्षात ठेव, किती काही झालं तरी आता त्या राकेशबद्दलची भीती मनात ठेवायची नाही. मी व्यवस्थित आहे आणि या बाबतीत ताईचीही काळजी घेतली पाहिजे, कारण कितीही काही असलं तरीही ताईचाच विचार करून हे सगळं गप्प बसावं लागतंय. ईश्वरी म्हणते की हो ना, खरं तर हे सगळं ताईंमुळेच, म्हणजेच तुमच्यामध्ये आणि त्या राकेशमध्ये जर ताई नसत्या ना तर मग काहीच प्रॉब्लेम नव्हता, परंतु त्या असल्यामुळे त्यांची आपल्याला काळजी घ्यावी लागते. तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की हो, त्या राकेशचं त्यामुळेच तर मला जास्त राग येतोय, कारण जर आपल्या या सगळ्यामध्ये ताई नसती ना तर मात्र त्या राकेशला मी अजिबात सोडलं नसतं, त्याला जिवंतच ठेवलं नसतं मी, पण मला फक्त ताईमुळे गप्प बसावं लागतंय, असं राकेश बोलून दाखवतो, असं अर्णव बोलून दाखवतो. ईश्वरी म्हणते की हो, पण काही झालं ना तरी त्याला आपण सोडायचं नाही. त्याचा हा जो काही खोटा मुखवटा आहे ना, तो लवकरात लवकर आपण सगळ्यांसमोर आणायचाच आहे आणि राकेश बाबतीतलं सत्य सगळ्यांसमोर आणायचंच आहे. त्यानंतर मग आता मामी आणि आकाश मामा परत आलेले असतात. ते आल्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो की अरे वा, आलात तुम्ही. ईश्वरी म्हणते की सगळं ठीक आहे ना मामा, म्हणजे आजींची तब्येत कशी आहे? तेव्हा तो म्हणतो की हो, आता ठीक आहे, ॲक्च्युली आउट ऑफ डेंजर आहेत आता, परंतु हॉस्पिटलमध्येच ॲडमिट आहे. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे वल्लरी बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की अरे अर्णव, तुला काय सांगणार, आपले जावई बापू आहेत ना, त्यांच्यामुळे फार मदत झाली बरं का. म्हणजे ना ते सारखे सारखे तिथे हॉस्पिटलमध्ये कॉल करत होते आणि नर्स वगैरे सगळ्यांची चौकशी करत होते. कितीही काही झालं तरीही जावई बापूंचे खूप उपकार आहेत बरं का. ते इतके बाहेर गेलेले असतानाही सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करत होते. मग नंतर सगळे हॉस्पिटल डॉक्टर सगळ्यांना अगदी दुमतीलाच ठेवल्यासारखं झालेलं. त्यांच्या एका फोनमुळे किती पटापट कामं झाली ना. तेव्हा लगेच मामा म्हणतो की हे बघ, त्यात त्यांचं काही कौतुक नाही आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये आजी ॲडमिट होत्या ते एक रेप्युटेड हॉस्पिटल आहे, त्यामुळे त्यांना तिथे हे सगळं करणं हे भागच होतं आणि तो स्टाफच आहे तसा, मग ते करणारच ना सगळं व्यवस्थित. त्यावेळेला असं म्हटल्याबरोबर लगेचच ती म्हणते की घ्या,
म्हणजे तुम्हाला कौतुक करायचं म्हटलं तर उगीचच तोंडाला फेसच सुटतो तुमच्या. तेव्हा मग तो म्हणतो की हवं तिथे कौतुक करावं, नको तिथे काय, आणि एका फोनमुळे असं काही झालं नाही. त्यावेळेला लगेच पल्लवी म्हणते की नाही म्हणजे तुम्ही तर काही करत नव्हता, दुसरं कोणतरी करेल त्यांनाही. तेव्हा लगेच आकाश म्हणतो की झालं मॉम डॅड परत तुमचं सुरू. मग ती म्हणते की मला मला काही हौस नाही यांच्याशी भांडण करण्यात, जाऊ दे मी फ्रेश होते, असं म्हणून ती निघून जाते आणि आकाश पण फ्रेश होण्यासाठी निघून जातो. त्यावेळेला इथे मामा आता अर्णवला आणि ईश्वरीला सांगत असतो की हिला आता काय बोलणार, की ह्या माणसाचं काय चालू आहे आणि काय नाही ते. त्यानंतर माही म्हणतो की बरं जाऊ दे मी येतो जाऊन. तर इथे आता ईश्वरी ही त्या राकेशमुळे टेन्शनमध्ये आलेली असते पुन्हा एकदा, कारण पुन्हा एकदा त्याचं तेच सुरू असतं. त्याचबरोबर इथे आता अंजली विचारते की काय हो, काय झालं मला सांगा ना, कोण आहे हा राकेश नायक. तेव्हा आता त्याचा आय डी प्रूफ इथे कसं काय, म्हणजे ना मलाही काहीतरी फेक गोष्ट वाटते, काहीतरी इल्लिगल गोष्ट वाटते, नक्की काय हे सांगा मला. असं सांगितल्याबरोबर आता लगेचच तो म्हणतो की अगं ॲक्च्युली ना मीच हे फेक आय डी बनवून घेतलं. कारण एक ना केस आली होती माझ्याकडे, म्हणजे एक फेक टोळी होती जी खोटे आय डी वापरून दुसऱ्यांची ओळख चोरण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्यामुळे मी हे खरं तर सगळं केलं आहे. आणि तुला सांगू का, किती काही झालं ना तरीही या सगळ्या गोष्टींमुळे खूप प्रॉब्लेम होतो आहे. म्हणूनच मी काय केलं, त्या टोळीला पकडण्यासाठी माझंही एक फेक आय डीज बनवून घेतलं. त्यामुळे त्या फेक आय डी बनवल्यामुळे तुला माहिती आहे का 12 जणांची टोळी पकडली गेली होती याच गोष्टीमुळे. असं म्हणून आता असं म्हणून आता अंजलीला तो फसवण्याचा पूर्णपणे प्लॅन आखत असतो आणि त्याचमुळे इथे आता हे सगळं घडत असतं. तर ईश्वरी म्हणत असते की सर, तो इन्सान ना खूप फरेबी आहे. म्हणजेच गोड गोड बोलून चांगुलपणा दाखवून बाकीच्यांना, चांगल्या माणसांना आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम त्याचं चालू असतो. सगळ्यांना खूप फसवत असतो तो. दाखवत असतो की त्याचं चांगुलपणा आहे, परंतु असं अजिबात नसतं. नंतर मग राकेशच्या बाबतीत अर्णवलाही तितकंच पक्क माहीत असतं. नंतर मग आता अंजली म्हणते की काय झालं बोला ना तुम्ही, तुम्ही असे गप्प का आहात. तेव्हा आता तो म्हणतो की काय बोलणार आहे मी आता, म्हणजे मला ना एक 2-4 सेकंदासाठी तुझ्या नजरेमध्ये अविश्वास दिसला आणि त्यामुळे मला ना खूप वाईट वाटतं आहे. म्हणजे तू पहिल्यांदाच माझ्यावर अविश्वास दाखवलास. तेव्हा ती म्हणते की अहो असं काही नाही आहे, तुम्ही प्लीज असा चुकीचा कोणताही विचार करू नका बघू. मग ती म्हणते की पण तुमच्या असं मनात काय येतं आहे. तेव्हा तो म्हणतो की अगं पण तुझ्या आता मनात आलंच ना, तुला असं वाटलंच ना आम्ही काहीतरी खोटेपणा करतो आहे. मग तुझ्या नजरेतला अविश्वास मला खूप त्रास देतो अंजली, आणि मला खूप वाईट वाटतं आहे त्याचं. असं म्हणून मुद्दामच तो डोळे भरल्याचं नाटक करू लागतो. त्यावेळेला ती म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, प्लीज मला माफ करा ना, म्हणजे मला हे अचानक समोर दिसलं त्यामुळे मला जरा गडबड वाटली, म्हणून मी तुम्हाला विचारलं, बाकी काही नाही. प्लीज तुम्ही हे मनाला लावून घेऊ नका. अहो, तुमच्यावर अविश्वास दाखवणं म्हणजे मला माझ्या देवावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. प्लीज असा चुकीचा विचार करू नका. त्यावेळेला ती पटकन आता असं बोलून त्याच्या सगळ्या गोष्टी अगदी चटकनच माफ करून टाकते आणि राकेशला आनंद होतो. तो म्हणतो की वा माझी बायको, अर्णव तुला माहिती नाही आहे, मी कशाप्रकारे अंजलीला तुझ्या विरोधातली ढाल म्हणून उभं करतोय. तुला कळणारही नाही की तू कसा या सगळ्यामध्ये अडकत जाशील, परंतु ही अंजली माझी ढाल बनून कायम काम करणार आहे. नंतर मग अर्णवचं काहीतरी काम सुरू असतं. ईश्वरी ही आपापल्या कामातच असते. तेवढ्यात अंजली येते आणि म्हणते की काय काम चाललं आहे का, येऊ का आतमध्ये. तेव्हा लगेच अंजलीला पाहून ईश्वरी, अर्णव खुश होतात. ईश्वरी म्हणते की अंजलीताई तुम्ही आलात पण, कसा झाला सगळा प्रवास. तेव्हा ती म्हणते की हो हो अगदी व्यवस्थित झाला, यांनी बरोबर अगदी गाडी व्यवस्थित चालवली, मला काहीच त्रास नाही झाला. त्यानंतर मग आता लगेचच ती म्हणते की यांनी मला सोडलं आणि ते आपल्या क्लायंटकडे गेलेसुद्धा. मग अर्णव विचारतो की आजी, आजी कुठे आहे, आजी ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणते की हो, अरे ॲक्च्युली आजीचं काय झालं, आजीला ना तिच्या मैत्रिणीकडे त्र्यंबकेश्वरला जायचं होतं, त्यामुळे तिला कॅब करून दिली, ती गेली. मग तो म्हणतो की अच्छा ठीक आहे. मग अंजली म्हणते की बरं आता काय तुमचं काय चाललं आहे, दिवाळी तोंडावर आली आहे. तेवढ्यातच आकाशही येतो आणि म्हणतो की येस गाईज, म्हणजे तुम्ही असे गप्प का बसले आहात, दिवाळी तोंडावर आली आहे आणि तुमचं हे सगळं काय चालू आहे. त्यानंतर मग आता काही आहे की नाही डेकोरेशन वगैरे, असं त्याच्या मनात आता येत असतं. त्याच वेळेला मग आता अंजली ही म्हणत असते की ईश्वरी अगं काय तुमची यावेळेला पहिली दिवाळी आहे, मग काही आहे की नाही. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की एक काम करायचं. काय करायचं माहिती आहे, आता यावर्षी तुम्ही नवीन कपल आहात त्यामुळे तुम्हाला दोघांना या सगळ्या दिवाळीचं डेकोरेशन करायचं आहे.
असं म्हटल्यावर आता ईश्वरी ही म्हणते की वाव, बढिया आहे. मला तर हे सगळं दिवाळीचं डेकोरेशन वगैरे करायला ना खूप आवडतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही नाही, म्हणजे हे सगळं डेकोरेशन वगैरे आपण करण्याची काय गरज आहे, आपण कोणाला तरी सांगूया ना. तेव्हा मग अंजली म्हणते की अरे, असं काय करतोस चिंटू तू? यापूर्वी दिवाळीचे डेकोरेशन करायला तुला किती आनंद होता व्हायचा, लहान असायचंच तेव्हा. सगळं अगदी मस्त करायचंस ना तू. तेव्हा मग ईश्वरी पण म्हणते की हो, बरोबर आहे. मलाही ना दिवाळीचं डेकोरेशन करायला खूप खूप आवडतं, खूप मजा येते. त्यानंतर मग आता असं म्हटल्यावर अर्णव त्यांच्याकडे बघतच राहतो आणि ईश्वरीला म्हणतो की ठीक आहे. मग तो म्हणतो की ठीक आहे, जर मी सिंदूर आणि तुम्ही बाकीचे सगळे इतके फोर्स करत असाल ना, तर चालेल, मी करेन मग डेकोरेशन. असं म्हटल्यावर आता इथे ईश्वरी ही हसायला लागते आणि म्हणते की चालेल, आम्ही करू डेकोरेशन. तेव्हा लगेच अंजली म्हणते की बघितलंस का आकाश, आपण सगळे फोर्स करतोय ना, म्हणून तो म्हणालाय हो बरं का. असं म्हणून आता ती त्याच्याकडे बघून गालातल्या गालातच हसते आणि नंतर निघून जाते. आणि त्याचबरोबर ती निघून गेल्यावरती अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी सिंदूर आता सगळे म्हणताय म्हणून मी करतोय बरं का. आता अशा प्रकारे अर्णव पण दिवाळीचं डेकोरेशन करण्यासाठी ईश्वरीच्या खातरच तयार झालेला असतो. त्यानंतर मग आता ईश्वरी ही तिचं तिचं काम करत असते. ती दिवाळीसाठी काय काय पदार्थ बनवायचेत आणि त्याची लिस्ट सगळी तयार करून ठेवत असते. त्याच वेळेला ती लिस्ट तयार करत असताना अर्णव हा मागूनच तिच्याकडून बघत असतो आणि म्हणत असतो की मिसिंदोर, हे काय करतेस काय तू? हे काय लिस्ट तयार करतेस? तेव्हा ती म्हणते की सर, दिवाळीसाठी पदार्थ तयार करायचेत फराळ, मग त्याच्यासाठी मला लिस्ट तयार करायला नको का? म्हणून ना ती सगळी मी लिस्ट तयार करते. असं म्हटल्यावर आता अर्णव म्हणतो की ओके ओके ठीक आहे. तेव्हा मग ती म्हणते की तुमचं तुमचं हे सगळं काय चालू आहे? म्हणजे दिवाळीची अशी फराळाची तयारी करायची आहे म्हणून करते, पण तुमचं काय? तुमच्यासारखं तर मी मोबाईलमध्ये टाईमपास नाही करत आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ मी सिंदूर, मी टाईमपास नाही करत आहे, मी ऑनलाईन शॉपिंग करतो आहे, मी लाईट्स बघतो आहे, माउंटेन लाईट्स. तेव्हा ती म्हणते की म्हणजे काय? तेव्हा तो म्हणतो की आपण तिथे त्या जवळ लाईटजवळ असलो ना की ती लाईट पेटणार आणि आपण बाजूला झालो की आपोआप ती बंद होणार. तेव्हा ईश्वरी म्हणते की बापरे, बाराखिडे, म्हणजे आता तुम्ही त्या लाईट चालू ठेवण्यासाठी आपल्याला सतत त्या लाईटजवळ उभं राहायला लागेल का? म्हणजे काय अशा लाईट्स खरेदी करायच्या? तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर, तुझ्यावर येते सगळं. म्हणजे जर तुला त्या लाईट्समध्ये म्हणजे लाईट चालू ठेवण्यासाठी त्या लाईटजवळ जाऊन नाचायचं असेल तर ठीक आहे, तू तसं करू शकते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही खरंच खूप मजाक करताय हां. म्हणजे हे सगळं करण्याची काय गरज आहे? असं ऑनलाईन शॉपिंग करण्यापेक्षा आपण मार्केटमध्ये जाऊन सगळ्या गर्दीतला अनुभव घेतल्याशिवाय दिवाळीची फिलिंग कशी येणार सांगा मला? म्हणजे इतकी गर्दी असताना त्या मार्केटमध्ये जाऊन खरेदी करणं हीच खरी मजा आहे, माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा आता लगेचच पुढे अर्णव म्हणतो की हां बरोबर, म्हणजेच ती दिवाळीची शॉपिंगची खरेदी करता करता तू हरवून जाशील, त्याशिवाय मजा कसली येणार ना तुला शोधायची. तेव्हा ती म्हणते की सर, तुम्ही अशा प्रकारे टोमणेच मारू नका मला अजिबात. तेव्हा मग तो म्हणतो की नाही नाही मी सिंदूर, वेडी आहेस का? मी तुला टोमणे कुठे मारतोय? मी तर तुला रिॲलिटी दाखवून देतोय. ठीक आहे, तुला वाटतंय ना आपण मार्केटमध्ये जाऊन खरेदी करावी माहोल बनण्यासाठी, ठीक आहे, मग आपण जाऊया. ईश्वरी म्हणते की तुम्ही खरं बोलताय, तुम्ही येणार? तेव्हा मग तो म्हणतो की हो हो, मी बोललो ना मी नाही करत आता ऑनलाईन शॉपिंग, मी तुझ्यासोबतच येतो. असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की खरंच खरंच आपण दोघं जाणार आहोत, मला तर खूप बढिया वाटतंय. असं म्हणून ती खूप खुश आता होत असते. त्यावेळेला तो म्हणतो की हो मिस चिंदोर, तुझी जी काही लिस्ट आहे ना ती तयार कर, मग आपण नक्कीच जाऊया. तेव्हा मग आता ईश्वरी तर खूपच आनंदित झालेली असते. ती म्हणते की ठीक आहे, चालेल, मी लिस्ट तयार करते. आणि म्हणतो की मी सिंदूर, डोंट वरी, तू अजिबातच कुठे हरवणार नाही आहे, ती माझी जबाबदारी आहे, ओके. तेव्हा ईश्वरीला आता लगेचच कळून चुकतो की अर्णव सर हे फक्त तिच्याकडे जबाबदारी म्हणून बघतायत, बाकी काही नाही. मग तो म्हणतो की मी सिंदूर, कसला विचार करतेस तू? गो, जा लवकर तुझी लिस्ट बनव, आपल्याला निघावं लागेल ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो, लगेचच जाते मी. आणि मग ती लिस्ट बनवण्यासाठी जाते. अर्णवचं पण त्याचं काही काही गोष्टींचं काम सुरू असतं. ईश्वरी आता एक एक गोष्टींची लिस्ट पूर्णपणे तयार करत असते, डेकोरेशन बाकी सगळं. तेव्हा मग आता या सगळ्यामुळे अर्णवला खूप आनंद झालेला असतो. तो म्हणतो की बरं झालं, मी सिंदूरजवळ फिरायचा किंवा शॉपिंगचा तरी विषय काढला, त्या निमित्ताने का होईना ती त्या राकेशबद्दलचं सगळी भीती विसरून जाईल. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव इथे आता छानपैकी कंदील दोघंजणही मिळून तयार करत असतात. तेव्हा तो तयार करत असताना सगळेजण आता आपापल्या कामात असतात. तेवढ्यातच अंजली समोरून येते आणि म्हणते की अरे वा, म्हणजेच नवीन लग्न झालेलं जोडपं दोघंजणं मिळून अगदी छानपैकी कंदील तयार करतात.
वा वा, खरंच खूप सुंदर दिसतोय हा कंदील, असं म्हणून ती कौतुक करत असते. तेवढ्यातच आकाश येतो आणि म्हणतो की ताई बघितलं का, दादा आपल्याला पहिल्यासारखा दिसतोय. म्हणजे पहिले कसं दादा असं काहीतरी करायचा, तसंच दिसतंय आता मला. म्हणजे असे दादाचे कंदील पहिले बघितलेत मी. इतक्या वर्षानंतर आज दादा कंदील बनवतोय. असं तो त्याचं कौतुक करायला लागतो. खरं तर ईश्वरीचं कौतुक असतं. तेवढ्यातच वल्लरी आणि मामा येतात. मामा म्हणतो की "वाह! अगदी मस्त. म्हणजे कंदील तयार करण्याचं काम सुरू आहे." त्याचबरोबर इथे आता लगेचच मामी म्हणते की "म्हणजे हे सगळं कशासाठी हवेत? बाजारात आपल्याला हवे तेवढे, हवे मोठे तेवढे भले कंदील मिळतात आणि तुम्ही हे सगळं कशासाठी? ती किती ती हौस घरी कंदील बनवण्याची, काय गरज होती एवढी? बाजारात तर मिळतातच ना कंदील." त्यावेळेला लगेचच आता बाजारातल्या कंदीलमध्ये तो फील नसतो, असं मामा बोलून दाखवतो. आणि नंतर तो पुढे म्हणतो की "अगं वल्लरी, दिवाळीला अजून टाईम नाही आहे, म्हणूनच तू तुझे असे शाब्दिक फटाके फोडणं बंद कर बरं का." तेव्हा सगळेजण हसायला लागतात. ती म्हणते की "तुम्ही ना." पण तो त्यांचा विषय तिचा टाळूनच देतो आणि लगेच ईश्वरीकडे बघून म्हणतो की "वा वा, खरंच खूप सुंदर, खूप सुंदर बनवलायस हा कंदील." तेव्हा मग ईश्वरी आणि अर्णव दोघंही कंदील बनवत असताना ईश्वरीच्या डोळ्यासमोर डोळ्यावर आता केस येत असतात. त्यावेळेला अर्णव ते बघतो आणि म्हणतो की "एक मिनिट मिस इंदोर." आणि मग तिचे जे केस असतात तो केस पटकन बाजूला करून घेतो. आणि त्यानंतर मग आता हे सगळं ते लोकं बघतच राहतात. त्याचबरोबर तिथे ईश्वरी ही बसलेली असताना अर्णव पटकन केस बाजूला करतो आणि सगळेजणं अगदी गालातल्या गालातच हसत असतात. तेवढ्यातच लावण्या ही तिथे आलेली असते आणि तीही सगळं बघते आणि तिलाही त्याचा राग येत असतो. तिची नेहमीचीच ती चिडचिड. नंतर मग आता अंजली हसायला लागते आणि म्हणते की आम्ही कोणीच काही बघितले नाही बरं का. आम्ही आमचे डोळे बंद करून घेतले होते. कोणीच काही बघितलं नाही. असं म्हटल्यावर इथे आता सगळेजण हसायला लागतात. आणि ईश्वरी आणि अर्णव यांचं जुळत चाललेलं प्रेम पाहून खरं तर वल्लरी आणि लावण्या यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो. आता ईश्वरी पटकन खाली बघते आणि अर्णव तिच्याकडे बघूनही आता गालातल्या गालात हसत असतो. दोघांचंही ते जे काही ट्युनिंग असतं ते पाहून खरं तर आकाश, मामा आणि अंजली तिघांनाही खूप बरं वाटत असतं. त्याचबरोबर इथे आता लावण्य आलेली असते आणि अंजली म्हणते की चालू द्या तुमचं. आम्ही कोणीच काही बघत नाही बरं का. तुमचं कंदील बनवण्याचं काम खूप सुंदर चालू आहे." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "ताई, आता एक 5 मिनिट्समध्येच पूर्णपणे कंदील बनून जाईल. मग बघा." तेव्हा मग ते हसतच तिच्याकडे बघत असतात. त्यानंतर आता अंजली म्हणते की "बरं का अर्णव, इतकं भारी वाटतंय ना बघून. म्हणजे मला तर पहिल्याचा चिंटू आठवतोय माझा. कशाप्रकारे तो कंदिलाची सगळी तयारी करायची. आणि मग असा हा जो काही बनवलेला कंदील आहे ना, यामध्ये इतका पर्सनल फील, इतका पर्सनल टच येतो ना, की खरंच. आणि यावर्षी कंदीलची सजावट दोघा जणांनी मिळून केली आहे ना, त्यामुळे जास्त छान वाटतंय ते." तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की "मामा, तुम्ही सगळेजणांनी फोर्स केला ना, म्हणूनच मी हा कंदील बनवायला तयार झाले बरं का." आणि असं म्हणतात ना, की मार्केटमध्ये गेल्याशिवाय आणि त्या बाजारातून खरेदी केल्याशिवाय दिवाळीचा माहोलच तयार होत नाही. आता असं म्हटल्याबरोबर ईश्वरीचंच वाक्य बोलल्यामुळे ईश्वरी पण आश्चर्याने बघतेच, त्याप्रमाणे सगळेच बघत असतात. आणि अर्णव इतका चेंज झालेला पाहून सगळ्यांना आनंद होतो. त्याचबरोबर इथे लावण्या आलेली असते आणि वल्लरी बघते आणि म्हणते की "लावण्या, अगं ये 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 लवकर ये, बरं झालं तू आलीस." असं म्हणून तिला ती आतमध्ये बोलवत असते. त्यानंतर मग आता लावण्या ही त्यांच्याकडेच बघत राहिलेली असते. तेव्हा आता हॅपी दिवाळी असं ती लावण्य सगळ्यांना बोलते. आणि नंतर मग इथे अर्णवचा कंदील तयार झालेला असतो. ते दोघंजणही उठून बसतात. त्याचबरोबर इथे आता लावण्य म्हणते की "त्याचं काय झालं, मी सगळ्यांना हॅपी दिवाळी विश करायला आली आणि सगळ्यांसाठी मी स्वीट्स पण घेऊन आली आहे." असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मग आता तिच्याकडे खरं तर कोणाचंही लक्ष नसतं. मग लावण्या तिथे सगळ्यांबरोबर म्हणजेच वल्लरीबरोबर बोलत उभी असते. ईश्वरी, अर्णव दोघंजणही आता डेकोरेशनला लागलेली असतात. ईश्वरी म्हणते की "सर, आता आपल्याला अजून भरपूर डेकोरेशन करायचं आहे. थोडं झालं आहे, परंतु अजून बाकी आहे." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "हो, माहिती आहे मला, आपण ते करून घेऊया पटापट. तसंही तुला ते खूप इझिली वाटतं ना, मग आपण करूया ते." तेव्हा आता ईश्वरी म्हणते की "नाही सर, म्हणजे ना मला खरंच खूप आनंद झाला आहे की आपण दोघंजणही मिळून हे सगळ्याची दिवाळीची सगळी तयारी करतो आहे." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "मिस इंदोर, आता काय झालं? तू अशी का बघतेस?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "सर, तसं काही नाही. आपण जी काही खरेदी केली आहे ना, त्यामुळे खरं तर हा आनंद झाला आहे. आणि त्या तशा लाईट्स घेण्यापेक्षा या लाईट्स बघा, याचा किती आनंद भेटणार आहे तुम्हाला." असं म्हणून आता ती त्या लाईटचं कौतुक करत असते. आणि मग अर्णव म्हणतो की "बरं ठीक आहे,
आपलं अर्ध तर सजवून झालं आहे, आता आपलं अर्ध बाकी आहे, त्यामुळे ते करून घेऊया. ईश्वरी म्हणते की हो चालेल. तसंही सगळी डेकोरेशन हे खूप छान वाटतंय. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की एक काम करूया का, आपण नाही असे पडदे लावण्यापेक्षा जरा वेगळ्या रंगाचे पडदे घेतले तर, म्हणजे ना हिरवे निळे असे पडदे घेतले असते तर खूप बरं वाटलं असतं. म्हणजे हे दोनच कॉम्बिनेशन जरा कसं तरी वाटतं ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगं काय आहे ना, किती काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मी सात्विक फॅशनचा CEO आहे. त्यामुळे काय रंगसंगती घ्यायची, काय कॉम्बिनेशन्स घ्यायचे ते सगळं मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तू मला प्लीज सांगू नकोस. मला अगदी जे काही करायचे आहे ना ते मी बरोबर करणार. तू नको काळजी करूस, असं तो बोलून दाखवतो. परंतु हे सगळं होत असताना ईश्वरीला जरासा रागच येत असतो, कारण अर्णव तिचं ऐकत नसतो. मग तो म्हणतो की आता एक काम करायचं, इथे लॅडर पकड, मी वरती जातो आणि हे सगळं लाईट्स वगैरे लावून घेतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर सर जरा जपून व्यवस्थित. त्यावेळेला मग आता ती म्हणते की सर हे घ्या, हे लावा. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण आणखी रंग लावूया ना, म्हणजे आणखी सुंदर दिसेल घर आपलं, वेगवेगळे रंग. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, हे बघ तू मला सांगू नकोस. तुला मी काय सांगितलं, मी सात्विक फॅशनचा CEO आहे आणि मला काही कोणाच्या कॉम्बिनेशन्सच्या नॉलेजची गरज नाही आहे. मला सगळं काही कळतं. आणि असं म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणते की अच्छा ठीक आहे, तुम्ही सात्विक फॅशनचे CEO आहात का? ठीक आहे चालेल, मग माझी काय जरूरत आहे तशी पण इथे, मी जाते ना, इथे मी कशाला थांबायला हवी आहे. तेव्हा मग आता अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, अगं काय बोलतेस काय तू हे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो करेक्टच बोलते मी. तसं ही सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्याच मनाने करताय असं तुम्ही सांगताय, मग माझी तरी इथे काय गरज आहे. तेव्हा मग ती जात असताना मिस इंदोर असा अर्णव ओरडतो, कारण की तिच्या गळ्यामध्ये म्हणजे पायाजवळ ती ओढणी असते आणि ती तिने खेचल्यामुळे ओढलं गेलेलं असतं आणि तितक्यातच अर्णवची जी शिडी असते ती खाली पडते. त्याचबरोबर फुलांमध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही खाली पडलेले असतात. आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही दोघांच्या अशा छोट्या छोट्या भांडणांमध्ये अडकलेले असतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरी ही अशी जात असताना अर्णवही तिच्या अंगावरच तिथे पडतो आणि ती लॅडरही तिथल्या तिथे खाली पडते. दोघं एकमेकांकडे बघत राहतात. पुढच्या भागामध्ये आता लावण्य म्हणत असते की त्याने तुझ्याबरोबर लग्न केलं आहे ना, ते फक्त अंडरस्टँडिंग म्हणून केलेलं आहे, जस्ट एक रिस्पॉन्सिबिलिटी. ARचं तुझ्यावरती अजिबातच प्रेम नाही आहे, लक्षात ठेव. त्यामुळे तू विचार करू नकोस की तू तुझ्यावर प्रेम करतो. एक गोष्ट फक्त लक्षात ठेव की हे जे काही चाललं आहे ना, ते AR अजिबातच करणार नाही आणि त्याचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे. ही लव्हज मी ओनली, असं लावण्य आता तिला बोलून दाखवत असतं. त्यामुळे ईश्वरीला खरं तर तिचा आता खूपच राग आलेला असतो. नंतर मग आता इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदोर, तू इथे अशी गप्प का बसली आहेस. रेकॉर्ड तू आपली सगळी जबाबदारी घेतली आहेस ना डेकोरेशनची, मग इथे अशी का गप्प बसली आहेस. चल चल कमॉन, आपण डेकोरेशनसाठी जाऊया चल, अर्धवट ठेवायचं नाही आपण. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर काही गोष्टी या अर्धवटच राहायच्या असतात असं वाटतं कधी कधी मला. तेव्हा आता लावण्य असं बोलल्यामुळे ईश्वरीला खरं तर वाईट वाटलेलं असतं आणि ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ही बाहेर पडलेली असते रूममधून आणि तेवढ्यातच ती पुढे चालत येत असताना मागून तिथून राजेश येतो आणि तो जिलेबी असा आवाज ईश्वरीला देतो. त्याबरोबर ती दचकते आणि पटकन मागे वळून बघते तर तो तिथेच असतो. आता तिलाही त्याचा खूप राग आलेला असतो. ती त्याच्याकडे बघतच राहते. आता नेमकं पुढे काय घडणार आहे, कशाप्रकारे पुन्हा एकदा त्याने त्रास दिल्यानंतर ईश्वरी आता काय पाऊल उचलणार, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.